सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जे करील तयांचे, असे संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांनी सांगितले आहे. पेन्शन हा कर्मचाऱ्याच्या अतिशय जिव्हाळ्याचा आणि जीवनमरणाचा प्रश्न आहे. त्यासाठी झालेल्या आंदोलनाला यश आले असून जुन्या पेन्शनची सर्व वैशिष्ट्ये असलेली सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेची अधिसूचना किंवा परिपत्रक जारी करावं, यासाठी 21 एप्रिलपासून राज्य सरकारी, निमसरकारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी संघटना समन्वय समितीच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनाला यश आलं असून त्या संदर्भातील परिपत्रक जारी करण्यात आले आहे. कर्मचारी संघटनांचा, चळवळीचा, आंदोलनाचा हा प्रचंड मोठा विजय असून जुन्या पेन्शनच्या दिशेनं पडलेलं हे महत्त्वाचं पाऊल आहे. यामुळे राज्यातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, राज्य सरकारी, निमसरकारी कर्मचारी अभिनंदनास पात्र आहेत. आता 1 नोव्हेंबर 2005 नंतर नियुक्त सर्व कर्मचारी शिक्षकांना देखील जुन्या शेवटच्या वेतनाच्या 50% निवृत्ती वेतन मिळणार आहे. त्याशिवाय ग्रॅच्युटी, फॅमिली पेन्शन ह्या सर्व बाबी जुन्या पेन्शनप्रमाणे या सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेत देखील लागू करण्यात आल्या आहेत. यासाठी 2023 पासून राज्य सरकारी कर्मचारी, निमसरकारी कर्मचारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी संघटना समन्वय समितीनं जे संप केले, जे आंदोलन केले, ही त्याचीच फलनिष्पत्ती आहे. 2023मध्ये 14 मार्च ते 20 मार्च या दरम्यान झालेल्या बेमुदत संपाच्या आठवणी या निमित्तानं ताज्या झाल्या. 17.5 लाख कर्मचारी, शिक्षक 8 दिवस संपावर होते. या काळामध्ये प्रचंड मोर्चे काढले गेले, थाळीनाद, घंटानाद अशी अभिनव आंदोलनं केली गेली. उन्हातानाची पर्वा न करता वेतन कपात होईल, कारवाया होतील याची कशाचीही पर्वा न करता राज्यातील कर्मचारी, शिक्षक या आंदोलनात उतरला. त्यामुळे अशक्य वाटणारी पेन्शन दृष्टीपथात आली. सुबोधकुमार सहाय समिती नियुक्त झाली. त्या समितीचा अहवाल येऊन तो स्वीकृत होण्यासाठी एप्रिलमध्ये झालेलं आंदोलन यशस्वी झालेलं आहे. कर्मचाऱ्यांना अपेक्षित परिपत्रक सरकारनं काढल्यामुळे समन्वय समितीतर्फे सरकारचं अभिनंदन करण्यास हरकत नाही. जुन्या पेन्शनची वैशिष्ट्य असलेली सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना आता लागू झालेली आहे. त्यामध्ये असलेल्या त्रुटी दूर करण्यासाठी आणि जुनी पेन्शन जशीच्या तशी मिळवण्यासाठीचा लढा यापुढेही चालू राहील. हे परिपत्रक निघाल्याच्या नंतर मागील आठवणी ताज्या झाल्या. त्या आंदोलनाची काही क्षणचित्रे. स्वातंत्र्य, आमचा स्वाभिमान, आमचा तपश्चर्या, शूटिंग चालू आहे. चळवळीशिवाय काहीही मिळत नाही आणि कुठलीही चळवळ वाया जात नाही, हेच खरे. राज्यातील कर्मचारी,
राज्य सरकारी कर्मचारी, निमसरकारी कर्मचारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समितीच्या नेतृत्वाखाली लढला. विश्वासजी काटकर, दगडेसाहेब आणि समन्वय समितीच्या इतर नेत्यांनी अतिशय खंबीर असं नेतृत्व केलं. त्याचाच हा परिणाम आहे. जुनी पेन्शन देणार नाही अशी भूमिका घेणाऱ्या राज्य सरकारकडून समन्वय समितीने चळवळीद्वारे जुन्या पेन्शनची वैशिष्ट्य असलेली सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना मिळवलेली आहे. हा कर्मचारी एकजुटीचा विजय आहे. जय संघटना, जय हिंद.